तर उतरतील बॉलिंग गोलंदाजीला आणि फलंदाजीला. यस गोलंदाज नेम प्लीज. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मनोज, मिस्टर मनोज सर. यस, स्ट्राईक एंडला बेलापूर संघाचा एक अतिशय दर्जेदार पहिला चेंडू सरळ सोडून दिला, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नाही. 24व्या नियमाचा अवलंब या ठिकाणी. वाईट अवांतर दिशाहीन चेंडू. फलंदाज मिस्टर विनोद, अतिशय टेक्निकली परफेक्ट विनोद. आणि आपण पाहताय संदीप तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे. मात्र हे रबर बॉल क्रिकेट आहे. कधी उचली घेतोय, कधी खाली राहतोय. बाउन्सी क्रिकेट आपण म्हणतो. कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर चेंडू आउट ऑफ द पार्क जातात. एक वेगळी रंगत आहे पावसाळी क्रिकेटची. मिस्टर मनोज ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. सरळ लगातार दुसरा चेंडू, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नाही. लगातार दुसरा चेंडू वाईट. यस, आणि वाशीगाव 40+ तर्फे किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन केला जात आहे. ईशान्य चित्रे कॅमेऱ्यात टिपायचे आहेत. धन्यवाद वाशीगाव 40+ क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू. तिसरा चेंडू मला वाटतंय कुठलाही मारण्याचा प्रयत्न नाही. हॅट्रिक, वाईटची हॅट्रिक साधलेली आहे या ठिकाणी. या 3 धावा धावपलकावर आपण पाहू शकाल. यस, बिनबाद 3, पहिली 3 हॅट्रिक, वाईट चेंडूची हॅट्रिक साधलेली आहे या ठिकाणी. आता मात्र टप्पा चांगला आहे, चांगल्या स्पॉटवर आहे. थोडासा टप्पा पाहिला तर पुन्हा एकदा वाईट चेंडू, थोडासा दिशाहीन अवांतर, डाव्या स्टिक उजव्या स्टिकच्या थोडा बाहेर गेलेला चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. उशिरा आलेला हा निर्णय, त्याच्यामुळं असं वाटलं की निर्धाव चेंडू आहे. या 4 धावा धावपलकावर अवांतरच्या रूपाने आपण पाहताय. पाचवा चेंडू, दिशा हरवली, टप्पा हरवला. मी म्हणेन कुठेतरी स्टार्ट चेंज करावा लागेल गोलंदाजाला. लयबद्धता जेव्हा हरवते तेव्हा काहीतरी वेगळं करावं लागेल. टान्स बदलावा लागेल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. आता मात्र लगातार 5 चेंडू वाईट. अशा प्रकारचं चित्र सहजा पाहायला मिळत नाही या 40+ क्रिकेटमध्ये. यस, कर्णधार. हा चेंडू बॅटचा एज लागला, इनर एज. एकच धावसंख्या. आता मात्र धाव चेंडू फळीच्या रूपाने एक पहिली धाव आलेली आहे. एक धाव मात्र मिळेल सांघिक खात्यामध्ये. धावसंख्या 6 वर. 0-6. पहिलं षटक प्रगतीपथावर. आपण पाहताय वहाल 40+ विरुद्ध बेलापूर 40+. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेटची ही रंगत. पुन्हा एकदा तयार. आता मात्र आपण पाहतोय संदीप, मिस्टर संदीप. हा फटका काय शफल झाला, गॅदर केला, चेंडूची लाईन लेंथ कव्हर केली आणि हा प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर येणारा हा अतिशय तंत्रशुद्ध टेक्निकली परफेक्ट हा षटकार आपण पाहू शकाल. अशा प्रकारचे फटके संदीप याच्या क्रिकेट करिअरमध्ये. डावा पाय उजवा पाय असा उचलल्यानंतर आपल्या हाय कोऑर्डिनेशनने टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द पहिला षटकार. आणि लगातार जर 3 षटकार मारले तर कॅश प्राइज 1000 निलेश तांडेल यांच्याकडून. आता मात्र बॅटचा एज लागला, चेंडू येतोय, एकच धाव. हिट करण्याचा प्रयत्न देखील होता. अतिरिक्त दुसरी धाव मिळेल, अजून हिट करण्याचा प्रयत्न आहे. या 2 धावा मिळतील. बघा काय क्रिकेटची मजा आहे, रंगत आहे. धाव वाढवायची होती, गोलंदाज धावला, पडला, सरकला आणि सटला. या पावसाळी क्रिकेटमध्ये धावसंख्या आपल्या भारताने. आणि खरं पाहावं लागेल तर टेनिस क्रिकेटला त्याचं एक नाव घ्यावं लागेल या भारताच्या टेनिस क्रिकेटचं. धावसंख्या 14. स्वतः गोलंदाज बघूया. लयबद्धता हरवल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. धावसंख्या 14 धावपलकावर. हा फटका टायमिंग प्रॉपर आहे, जातोय लॉंग लेगच्या सीमारेषे बाहेर. हा येतोय
लगातार वैयक्तिक फलंदाजीमधला दुसरा षटकार. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग शॉट. धावसंख्या 20 वर संदीप. संदीप याची फलंदाजी जेव्हा तो बहारात असतो ना, टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेले आहे, तेव्हा मात्र एक हाती चांगली हा एक चांगला फटका आहे. दमदार स्ट्रोक. शॉर्ट लेगमध्ये एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दोन्ही धावा पूर्ण करण्यामध्ये यश. धावसंख्या 22 धावफलकावर. 22 धावांची सुरुवात अजूनही मला वाटते पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, चालू आहे. पहिलं षटक खाली धावसंख्या 22 वर. आता मात्र चांगलं टायमिंग. काऊ कॉर्नरच्या गॅपमध्ये जातो चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. चांगली फेकी, सुरेख फेकी होती, मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यामध्ये. आणि विनोद यांना धावसंख्या 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 लागलेले आहे. चांगली फलंदाजी. अटॅकिंग क्रिकेट खेळलं गेलं, कारण पहिले 5 चेंडू अवांतर दडपण होतं गोलंदाजांवर, त्याच्यामुळे या 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संदीप 18, मर्यादित 2 षटकार, 18 धावांची एक खेळी साकार करतोय मिस्टर विनोद. नॉन स्ट्राईक एंडला आता पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये. चला, सामना अतिरिक्त वेळ. हॅलो. रवी, मिस्टर रवी वहालचा परिसर आपण पाहिला तर सध्या वहाल आणि बांबर डोंगरीचा परिसर अतिगतिमानतेने तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहेत. दुसरं षटक 1 हँड शॉट म्हणावा लागेल. चेंडू येतोय शॉट मिड विकेटमध्ये. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना. धावसंख्या 26. अतिरिक्त फेकी, त्याच्यामुळे तिसरी धाव मिळेल. आणि बाद धावचित. तिसरी धाव घेण्याचा फसवा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि धावचीच्या रूपानं परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन डगआउटमध्ये परतावं लागेल पहिल्या विकेटला. 1-26. यस, आदरणीय किशोर मधुकर पाटील, आमचे दादा, मोठे बंधू. लहानपणापासून या व्यक्तिमत्वाला पाहत आलेलो आहे. क्रिकेटसाठी सर्व काही. प्रथमतः वावळा ग्रुप संघाच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटू घडवले. तोपर्यंत 18 धावा आपल्या वैयक्तिक फलंदाजीमध्ये धावचीच्या रूपानं बाद झाले. थोडेसे निराश आहेत, कारण एक मोठी खेळी उभारली असती या पहिल्या इनिंगमध्ये मिस्टर संदीप यांना. वावळा ग्रुप संघाच्या निर्मिती केल्यानंतर अनेक क्रिकेटपटू घडवले. मी म्हणेन किशोरदादा पाटील यांनी. बॅक टू द क्रिकेट. बघूया खेळपट्टीकडे काय घडतंय. फुलटॉस प्रकारचा चेंडू मारलेला आहे. प्रॉपर कनेक्टिव्हिटी, मात्र चेंडू हवेमध्ये झेलबाद. सुरेख झेल. चांगला जजमेंट कॅच म्हणावं लागेल. अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो चेंडू काटा बदलत असतो हवेमध्ये, मात्र नियंत्रण ठेवलं आपल्या नजरेवर, नियंत्रण ठेवलं आपल्या हातावर. चांगला. हॅलो. आता मात्र आमचे परम मित्र फलंदाजी करतात टुवर्ड्स द रूपाणा. वनडाऊनच्या रूपाने आले. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे प्रेक्षकांकरता. गुरुवारचा दिवस आहे म्हणून शाकाहारी, गुरुवार नसता मांसाहारी मासे बिसे सर्व भेटले असते, पण गुरुवार आहे. आणि या स्पर्धेकरता षटकारांचा बादशाह निलेश, मिस्टर निलेश. यस, 4थ्या क्रमांकावर निलेश. अनेक वेळा एकत्र बसल्यानंतर अनेक फटके मारतात ते आमच्यासोबत. मात्र आता बघूया या खेळपट्टीवर काय करतोय. यस, किशोरदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य, सर्वांकरता जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसाचं औचित्य आहे. हा फटका पहिलाच फुलटॉस, पहिलाच षटकार, पहिलाच विकेट. लॉलीपॉप आणि त्या लॉलीपॉपच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवण्यामध्ये यश.
निलेश याला पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. धावसंख्या 32. माझ्या समवेत विपुल तांडेल, गुणलेखक रोनक तांडेल. हा फटका चांगला फटका आहे. चेंडू तो डिफाईन लेग मध्ये एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश. एकच धाव. धावसंख्या 33. रोनक तांडेल गुणलेखकाची भूमिका आहे. चांगला युवा खेळाडू आपल्या करावे गावचा आणि फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रे त्यांचे सहकारी पाटील, सुमित जाधव. काय कॅमेरा वर्क आहे. यूट्यूबवर चांगल्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. आणि आमचे राजेंद्र म्हात्रे, आदरणीय नाना कुटारी गावचे यांची पूर्णपणे टीम. हलकासा टॅप करायचा प्रयत्न होता. चेंडू शफल झाला. टप्पा पडल्यानंतर स्वतःच्या आपण पाहिलं तर आतमध्ये आला चेंडू. रबरवर क्रिकेट आपण पाहताय. धावसंख्या स्थगित सीमित कोणती 30 1-33 ना. 1 to go 1 डिलिव्हरी टू गो. दुसरं षटक आपण पाहू शकाल. कुमार तांडेल एका बाजूला, रतन पाटील लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक. या शेवटच्या 2 चेंडू स्थगित 33. 9 धावा पूर्णपणे आपण पाहिलं तर खर्ची केलेली आहेत या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी, सरासरीची गोलंदाजी. आणि आमचे रतन पाटील बघा, आसरा चेहरा नेहमीच जेव्हा भेटतो रतन पाटील यांना आपण पाहताय. पंचांची भूमिका आहे. 40+ क्रिकेटने बरंच काही दिलेलं आहे अनेक खेळाडूंना. काय दिलेलं आहे तर स्वतःचं शरीर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, स्वतःचं वयोमान बदललेलं आहे. स्वतःला आनंद दिलेला आहे या 40+ क्रिकेटने. आणि या क्रिकेटने जेवढं आपल्याला दिलं आहे मग त्या क्रिकेटसाठी देखील आपण दिलं पाहिजे. कारण त्या क्रिकेटचा मान आणि सन्मान आपण केला पाहिजे. याच क्रिकेटने आपल्याला प्रसिद्ध केलं. याच क्रिकेटने आपल्याला घराघरात पोचवलं. कृष्णा याच आपल्याला सोशल मीडियावर. हॅलो. त्याच्यामुळे क्रिकेटचा मान आणि सन्मान ठेवा. आम्ही तरुण आहोत, आपण सर्व वरिष्ठ आहोत. हॅलो हॅलो. गोलंदाज टुवर्ड्स आपण पाहताय. शॉर्ट टर्म दमदार फुल शॉट मारलेला आहे. काय फटका आहे. दुसरा षटकार निलेश याच्या बॅट मधून आलेला वैयक्तिक इनिंग मधला. या 6 धावसंख्येने धावपळ पुढे सरकते. 39 39. लॉस ऑफ 2 विकेट. बेलापूर 40+ संघाचा धमाकेदार खेळ. हा फटका टायमिंग प्रॉपर आहे. एलिव्हेशन आहे, उंची आहे. मिडल ऑफ द बॅट जाईल षटकार. यस 45. तिसरा षटकार आणि षटकार लागतात. तिसरा षटकार वैयक्तिक इनिंगमधला. निलेश याने दमखम दाखवलेला आहे. फलंदाजीमध्ये आशा आहेत, अपेक्षा आहेत निलेश याच्याकडनं. फलंदाजी करता त्या पूर्ण केलेल्या आहेत निलेश. मिस्टर निलेश याचा धमाका. जबरदस्त खेळ, जबरदस्त चांगली फलंदाजी, धडाकेबाज फलंदाजी. पूर्णपणे सूत्र हाती घेतलेले आहेत या खेळपट्टीवर फलंदाजीची. आता मात्र हा फुल टॉस. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, कनेक्टिव्हिटी नव्हती. मात्र चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगमध्ये. पंच आमच्याकडे वळतात. अवांतर वाईट. 1+1 या 2 धावा. धावसंख्या धावपलकावर 47 47. लॉस ऑफ 2 विकेट. बेलापूर 40+. वर्चेस आपण पाहताय वहाल 40+. हा फटका, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मिस्टर विनोद याच्या बॅट मधून आलेला हा अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक. हा येतोय षटकार. याच्यानंतर कोंबड, भुजे आणि कुक्षेत 40+. सकाळी 9:30 वाजता आले होते आणि त्यांचा सामना खेळवला जाईल. त्याच्यानंतर कोंबड, भुजे आणि कुक्षेत 40+. या 2 संघांमध्ये नवी मुंबईचं हिरवळयुक्त असलेलं हे मैदान, पहिलं मैदान ग्रीन आउट फील्ड. पूर्णपणे 12 महिने. $53 अर्धशतक धावपलकावर. धावसंख्या 53. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. वाईट. $54. हा फुल टॉस बीमर होता. मात्र हा चेंडू जाईल डिफाईन लेग क्षेत्रामध्ये.
एक धाव. पंच एक धाव. यस. धावपळ आपण पाहू शकाल 55 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 55. चांगला खेळ आपण पाहतोय. बेलापूर क्रिकेट संघाची चांगली फलंदाजी. हा फटका टॉप बॉटम एज लागला. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 55. धावसंख्या 2 बाद 55. निलेश याचा चांगला खेळ, दर्जेदार खेळ. 3 षटकार. आपल्या वैयक्तिक गणीमध्ये 4-5 चेंडूमध्ये 19 धावांची नाबाद केली खेळतोय. पावसाचा जोर वाढत चाललेला आहे बघा. या पावसामध्ये फक्त एकच औषध कृष्णा. दुपारनंतर संध्याकाळ नंतर ते काय विटॅमिन घ्यायचं ते घ्या. हा फटका आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा दर्शवतात, आमच्यापर्यंत पोहोचवतात. हा चेंडू वाईट. अवांतर. धावसंख्या 56. पंगा बंद करा. फुल टॉस मारलाय. आउट ऑफ द पार्क. प्रॉपर टायमिंग आहे. एलिव्हेशन आहे, उंची आहे आणि मिडल ऑफ द बॅट येईल. डिपिश मिड विकेटच्या सीमारेषे पार. हा 4था षटकार निलेशाच्या बॅट मधून आलेला. धावसंख्या 62 आपण पाहू शकाल धावपलकावर. आणि निलेश याचा हा जबरदस्त खेळ. 4था षटकार निलेशाच्या बॅट मधून आलेला. आणि या षटकामध्ये तब्बल 29 धावा. 4 षटकार खर्ची केलेत अजूनपर्यंत. निलेश 6 चेंडू आणि 25 धावा. बघा आमच्यापर्यंत कॅमेरावर देखील पोहोचतोय. 6 चेंडू. काय क्लॅरिटी आहे या अशा मोसमामध्ये देखील. तब्बल 4 षटकार खेळलेले निलेश यानं. दिगंबर, मिस्टर दिगंबर गोलंदाजी करता वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर कौतुक करावं लागेल या 40+ संघ. जेवढे सहभागी झालेत या स्पर्धेमध्ये सर्वांचंच कौतुक करतोय. कारण अशा मोसमामध्ये वातावरणामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. हा फटका शॉर्टम पूल जाईल. काहू कॉर्नरच्या गॅप मधून जरल जाईल सीमारेषे पार. आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार. लगातार 2रा षटकार मी म्हणेन विनोद यांच्या बॅट मधून आलेला. काय खेळ साकार झाला इथे या खेळपट्टीवर. धावसंख्या 68. विनोद मात्र आपण पाहताय सलामीचे फलंदाज नाबाद खेळतायत. काय कॅमेरा वर्क आहे बघा. हा फटका आपण पाहतो युट्यूबवर. धावसंख्या 68. 68 उच्चांक धावसंख्या आजच्या दिवसाची अजूनपर्यंत धावपलकावर लागलेल्या आहेत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. कुठलाही मारण्याचा प्रयत्न नाही. पंच इशारा दर्शवतात. हा चेंडू वाईट. अवांतर दिशाहीन चेंडू. 69. 69 धावसंख्या धावपलकावर लागलेल्या आहेत. हा फटका फुल टॉस. बीमर जाईल. सरळ लॉंग बिग हिट षटकार. यस पंच देखील आमच्यापर्यंत इशारा. हा षटकार. 75 धावसंख्या धावपलकावर. हा जबरदस्त खेळ निलेश आणि विनोद या 2 फलंदाजांचा. पूर्णपणे सूत्र हातात घेतलेल्या त्या खेळपट्टीवर फलंदाजीची. पूर्णपणे प्रहार केलेले आहेत या गोलंदाजांवर. आता मात्र फुल टॉस. पंच इशारा दर्शवतात आमच्यापर्यंत. हा चेंडू नो बॉल. बीमर. (1+1) या 2 धावा. धावसंख्या 77. 77. धावसंख्या 77.
पुन्हा एकदा निलेश ऑन टू द फलंदाजच्या मार्कवर निलेश. यस, फुल टॉस मारलाय, जाईल सीमारेषा बाहेर. हा येतोय 5वा षटकार आपल्या इनिंग मधला. निलेश याचा बहरदार खेळ. एटी 83 धावा धावपलकावर. हा चेंडू फुल टॉस आणि मारलेला आहे. येतोय षटकार, 6वा षटकार आपल्या वैयक्तिक इनिंग मधला. निलेश याचा हा जबरदस्त खेळ, मी म्हणू जबरदस्त फलंदाजी अटॅक. धावसंख्या 89, 89. 8 चेंडू आणि 37 धावांची मॅरेथॉन इनिंग. जबरदस्त फलंदाजी निलेश याची. हा फटका जाईल, षटकार लगोपाठ 3रा षटकार. हॅट्रिक लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि 7वा षटकार मारतोय आपल्या वैयक्तिक इनिंग मधला. चेंडू चेंडू बॉल 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 1 डिलिव्हरी टू गो 1. हा फटका आणि 4था षटकार आणि वैयक्तिक इनिंग मधला 8वा षटकार. 49 धावा. वैयक्तिक इनिंग मध्ये अर्धशतक करू शकला नाही. इनिंग संपली. मात्र धावफलक पाहू शकाल, 101 धावा धावफलकावर. 102चं टार्गेट. 10 चेंडू आणि 49 धावा. पावसामुळे थोड्या माफ करा जगा. येऊ का आणखी दाखवतो. अरे इथे ठेवू का? ओके, सोडू शकतो. निलेश याच्याकरता हा टाळ्यांचा प्रतिसाद. 10 चेंडू आणि 49 धावांची केली. आणि आपण पाहू शकाल एक वेगळं कॅल्क्युलेशन देखील. दिगंबर 1 षटक आणि 39 धावा. कुक्षत 40+ विरुद्ध कुठले कोंबड भुजे 40+. टॉस केला जाईल, टॉस केला जाईल. चला निलेश 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 अनेक विक्रम रचलेल्या त्या मैदानावर. 10 चेंडू 49 धावांची केली आणि 17 चेंडू आणि मला वाटतं 75 धावांची पार्टनरशिप 3ऱ्या विकेटची. आणि एका षटकामध्ये 39 धावा. गोलंदाज दिगंबर दादा यांच्या गोलंदाजीवर 1 षटक आणि 39 धावा खर्च केलेले. बघा काय आकड्यांचं गणित आहे या रबर बॉल क्रिकेटमध्ये. अनेक विक्रम प्रस्थापित झालेले आहेत. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते आणि हे आकडे जगभर पोहोचवले जाते. चेंडू पूर्वा न कुमार तांडेला चहा बिया द्या बाबांदो.
101 धावा आणि 102 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. कृष्णा काय अचिव्हमेंट झाली या पहिल्या इनिंगमध्ये. 10 चेंडू आणि 49 धावांच्या 49 धावेमध्ये 8 षटकार तब्बल मारलेले आहेत निलेश यानं. काय आकड्यांचं गणित आहे बघा. बरोबर क्रिकेटमध्ये पूर्णपणे ऊर्जा प्रस्थापित केलेली आहे या व्यासपीठावर देखील या मैदानावर. अतिशय आपण पाहताय वातावरण जोरदार पाऊस, थंडमय वातावरण, कमाल टेम्परेचर पूर्णपणे बदललेलं आहे या मैदानावर. 101 धावा आणि 102 धावांचं टार्गेट. टॉस केला का? टॉस केला टॉस कुक्षत 11 विरुद्ध कोंबड भुजे. कोंबड भुजे 40+ विरुद्ध कुक्षत 40+. बघा 40+ क्रिकेट नवी मुंबईमध्ये स्थापना झाली. आदरणीय मास्टर प्रदीप पाटील, त्याच्यानंतर रायगड, मला वाटते पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही संघ आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये बरेच संघ तयार झाले. महाराष्ट्रावर पोहोचलेलं क्रिकेट, 5 गणी इथे होणाऱ्या स्पर्धा, खूप मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे 40+ क्रिकेटचा. बॅक टू द क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. कुक्षत 40+ संघाचा करंदार. कुक्षत 40+. मनोज यस गोलंदाज रोहिदास. बेलापूर 40+. सामना गतिमान त्यांनी चालू ठेवा. काय पाहिजे? रुमाल. कुक्षत ना दोघंच आहेत. यस, तर आपण पाहताय चालू सामना वहाल 40+ विरुद्ध बेलापूर 40+. करायचे अजून काय हा फटका चांगला फटका. 2 धावेनं आपल्या फलंदाजी सुरुवात करतोय फलंदाज मिस्टर योगेश. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला उमेश. पहिल्या इनिंगमध्ये काय आकडे प्रस्थापित झाले, मी म्हणेन रेकॉर्ड प्रस्थापित झाले पहिल्या इनिंगमध्ये. हा चेंडू खाली राहिला, बॅटचा एज लागला. एकच धावसंख्या 3 वर. यस, पहिल्या फेरीचे सामने आपण पाहता, त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने खेळवले जाईल. 10 संघ या ठिकाणी दाखल झाले होते. त्याच्यामुळे काही कारणास्तव मला वाटतंय कुक्षत 40+ संघाचे काही खेळाडूंची कमतरता आहे. तसेच मला वाटतं खारीगाव 40+ संघ दाखल झाला नाही. आणि हा बोल्ड मधली एसटीचा छेद केला. पहिला सामना बोनकडे संघानं जिंकला, त्याच्यानंतर वाशी संघानं जिंकला आणि विद्यमान तिसरा सामना चालू आहे. त्याच्यानंतर मला वाटते कोंबडभुजे संघ दुसऱ्या फेरीमध्ये आणि करावे संघ दुसऱ्या फेरीमध्ये. एकूण 5 संघ. 5 संघांमध्ये चिठ्ठ्यांच्या रूपानं आगामी सामन्याचे लॉट्स केले जातील. 3 संघांना बाय, 1 सामना खेळवला जाईल. त्यानंतर 4 संघ
सेमीफायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. खारेगाव संघ काही कारणास्तव दाखल झालं म्हटलं, पाण्याचा जोर तिकडे जास्त आहे असं वाटतंय. फलंदाज, नवीन फलंदाज सुवर्ध 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊनच्या रूपानं नवीन फलंदाज जातोय रुपेश. हा चेंडू खाली राहतोय बघा, खेलपट्टी रबर बॉल क्रिकेट पाहिलं. जास्त षटक संपलं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 बाद 1, 1 बाद 3 अशी धावफलक आपण पाहू शकाल. 102 धावांचं भलं मोठं असं डोंगर आहे, टार्गेट आहे, सेट करायचं आहे, हे गणिती समीकरण अचीव करायचं आहे. 18 चेंडू आणि 99 धावा. विनोद, मिस्टर विनोद गोलंदाज. हा चेंडूच्या पट्ट्यात येत नाही. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 4, 1 बाद 4. गोलंदाज विनोद. चांगली खेळी, साकार केली पहिल्या इनिंगमध्ये विनोद यांनी. एक धाव मात्र मिळेल अतिरिक्तच्या रूपानं. संख्या 5 वर. धावसंख्या 5. विनोद ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. बघा सामना कसा, ही रंगतदार असा सामना होण्याची शक्यता होती, मात्र फलंदाजच्या जोरावर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पूर्णपणे आपलं पारडं झुकवलेलं आहे या बेलापूर संघाने. मात्र क्रिकेट आहे, 2-4 फटके लागले तर रंगत येईल, आत्मविश्वास येईल, मोटिवेशन मिळेल वहाल संघाच्या फलंदाजांना. हा फटका मारायचा होता, डाव्या स्टिकच्या बाहेर गेला. पंच वाईट दर्शवतात. 1+1, 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 8, 1 बाद 8, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8. हा फटका मारलाय, जाईल जाईल. चांगले प्रयत्न, सुरेख प्रयत्न पाहायला मिळाले. लॉंग ऑन सीमारेषी लगत चेंडू निसटला, मात्र हा षटकार अडवला. किती धावा? किती धावा? एकच धाव. धावसंख्या 9 वर, 1 गडी बाद 9. हा चेंडू आणि बोल्ड डाव्या स्टिकचा छेद केला, भेद केला. दुसऱ्या विकेटला डगआउट मध्ये परतावं लागेल. 2 गडी बाद 9. दोन गडी बाद 9. फलंदाज कपिल, नवीन फलंदाज. सर्वांकरता जेवणाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. आदरणीय किशोरदादा पाटील, त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. येत्या काही मिनिटांमध्ये जेवण या ठिकाणी व्यासपीठावर येईल, त्याच्यामुळं जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका ही विनंती असेल आमच्या मार्फत देखील आपणा सर्वांना. 2 गडी बाद 9. 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर 9. बेलापूर संघाचा चांगला खेळ, दर्जेदार खेळ. हा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहताय. 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 2 षटकानंतर 2 बाद 9 वहाल फोर्टिब्लस संघ. यस, गोलंदाज वैयक्तिक 3रं, वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक हाताळतायत हरी कोहली. फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही. चांगला टप्पा आहे चेंडूचा. आपण पाहता निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं क्रिकेट, रंगतदार क्रिकेट. मात्र आनंद लुटलेला आहे सर्व खेळाडूंनी अजूनपर्यंत तरी या क्रिकेट या स्पर्धेमध्ये.
बॅटचा एज लागला. बघा जेवणासाठी फोन येतात व्हेज. अरे गुरुवार आहे आज. आज व्हेज शाकाहारीच असणार. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या 9. 2 गडी बाद 9. चांगला खेळ मात्र बेलापूर संघाचा पाहायला मिळाला. एक चांगली धावसंख्या, भली मोठी धावसंख्या उभारल्यानंतर हा चेंडू बॅटचा टॉपेज. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनमध्ये एकच धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दशकात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दशकात. बघा काय क्रिकेटचा काही निर्णय सामन्याचा लागू दे, मात्र 40+ क्रिकेटचं कौतुक करावं लागेल. जेव्हापासून स्थापना झाली 2004 साली, 18 वर्षामध्ये क्रिकेट कुठल्या कुठे पोहोचलं आणि क्रिकेटची दखल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटने देखील घेतली. आज नवी मुंबई शहरातील सर्वच गावामध्ये संघ, रायगडमधील अनेक गावांमध्ये संघ, पुण्यामध्ये काही संघ आहेत, महाराष्ट्रभर अनेक शहरांमध्ये संघ, पाचगणीमध्ये होणारी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने जीवनमान मात्र बदलून टाकलेलं आहे. स्वस्थ शरीर आयुष्य महान हे स्लोगन आहे या 40+ क्रिकेटचं आणि त्या स्लोगनला पुरेपूर न्याय दिलेला आहे सर्व खेळाडूंनी. हा फटका चांगला स्ट्रोक आता मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. हा येतोय बॅकहिट षटकार. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल हा फटका, येणारा षटकार फलंदाजाच्या. धावसंख्या 17 बघा धावपळीच्या या युगामध्ये, धगधगत्या या युगामध्ये आपण पाहिलं 2 वर्ष क्रिकेटला देखील पूर्णपणे थांबावं लागलं होतं. त्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालामध्ये निराशा पसरली होती. त्याच्यानंतरचं ते संकट हटलं आणि पुन्हा एकदा या 40+ क्रिकेटला सुरुवात झाली, टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली मी म्हणेन. हा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 18 षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गदिवाढ 18. करावे संघाचे खेळाडू उपस्थित रहा, याच्यानंतर सामना आहे. एकूण 10 संघ दाखल झाले होते, त्यातले 2 संघ अनुपस्थित आहेत. त्याच्यामुळे 3 सामने आता आपल्या समोर खेळवले जातात. हा तिसरा सामना आहे. 3 विजेते आणि दुसऱ्या फेरीत पोहोचलेले 2 संघ, असे 5 संघ. यस, क्रिकेटबद्दल बोलतो, 40+ क्रिकेटबद्दल. खऱ्या अर्थाने या सर्वच खेळाडूंचं जीवनमान बदललेलं आहे, उंचावलेलं आहे. कुठलाही सराव नव्हता. आपण पाहताय वयोमान पाहिलं 40च्या पुढे जात होतं. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने क्रिकेटचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू पंच निर्धाव. 4थं षटक प्रगतीपथावर. बेलापूर संघाचा चांगला दर्जेदार खेळ, जबरदस्त खेळ पूर्णपणे या सामन्यामध्ये मिस्टर निलेश याचा. हा फटका चांगला स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुल जाईल. हा येतोय चौकार. गोलंदाजचं नेम प्लीज. श्रीकांत, मिस्टर श्रीकांत. या सामन्यानंतर खेळवला जाईल तो करावे 40+ विरुद्ध कोंबड भुजे 40+ असा सामना खेळवला जाईल. टॉस करून घ्या प्लीज. हा फटका बॅटचा इनर एज लागला. अरे पावसाळी क्रिकेट आहे मित्रांनो, ही वर्षा सहल आहे आपली असं समजा. प्रयत्न होते मात्र चेंडू अडवायचा होता, धावा रोखायच्या होत्या. बघा भलं मोठं टार्गेट असताना देखील ही क्रिकेटची जिद्द आहे. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 24. 24. लॉस ऑफ 2 विकेट. यस, हा फटका कनेक्टिव्हिटी हाय हाय लॉन्ग 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 हिट, लॉन्ग 6 बिग हिट.
यस मिस्टर थॉमस आमचे मान्यवर थॉमस सर या सर. आमचे ज्येष्ठ नागरिक मंचाचे थॉमस सर. बघा गणेश मैदानाचा जो परिसर आहे आपल्या गणेश मंदिराचा, तिथे सकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे हा परिवार आमच्या ज्येष्ठ मंडळींचा तिथे असतो. त्यातले सदस्य ज्येष्ठ नागरिक मंचाचे मिस्टर थॉमस सर यांच्या शुभ हस्ते हा फटका. चांगली कनेक्टिव्हिटी आहे आणि हा फ्लॅट हिट फ्लॅट 6. कोण आहे यस. सामना संपला. चांगला खेळ केला मात्र वहाल संघानं. हार्ड लक बॅड लक बेलापूर संघ. अभिनंदन. टॉस केला जातोय करावे 40+ बनाम कोंबड भुजे.